हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण शिकणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग, ज्याची साईज आहे 39 इंच छातीची आणि कमरची साईज आहे 33 इंच। तर हा बोटनेकमध्ये ब्लाऊज आहे। तर या ब्लाऊजची पूर्ण उंची इथे 14 इंच आहे, तर मी 15 इंच घेतले आहे। आणि बोटनेकमध्येच पण याला बॅक साईडला डिझाईन टाकायची आहे, त्यामुळे शोल्डर इथे मी 7 इंच घेतले आहे आणि आर्महोल इथे 6.5 इंच घेतले आहे। वरी अर्धा इंच शोल्डरमध्ये आपल्याला डाऊन करून खाली 6.5 इंच घेतले आहे। हे बघा, इथे छातीचा चौथा भाग टाकला मी इथे 9.25 इंच आणि शिलाईसाठी 1.5 इंच एक्स्ट्रा टाकले आहे। आता आपल्याला पाठीमागच्या आर्महोलसाठी 1.25 इंचावर मार्किंग केलं आहे आणि आर्महोलचा गोल शेप देऊन घेतला आहे। इथे गळ्याची रुंदी इथे मी 3.5 इंच घेत आहे आणि जे शोल्डर डाऊन केलं होतं आपण ते गळ्यापर्यंत क्रॉसमध्ये आपल्याला लाईन ओढून घ्यायची आहे। गळ्याची उंची इथे बोटनेक साईजमध्ये इथे 4 इंच ठेवत आहे मी आणि 1.5 इंचावर इथे मार्किंग करून गोल शेप देऊन घेत आहे। या पद्धतीने आता आपल्याला खालच्या साईडला 2.25 इंच पट्टी तयार ठेवायची आहे, तर मी इथे 3.5 इंचावर मार्किंग केले आहे आणि खालच्या साईडला पण 3.5 इंच गळ्यासाठी मार्किंग केले आहे आणि गळ्याचा बॉक्स तयार करून घेतला आहे। आणि त्यांना या पद्धतीची बोटनेकमधील मागून डिझाईन हवी आहे, तर मी बस असं शेप टाकून बघत आहे। या पद्धतीने इथे कमरची साईज इथे 33 इंच आहे, तर 33 इंचाचा चौथा भाग 8.25 इंच टाकला आहे आणि 1.5 इंच शिलाईसाठी आणि 1 इंच मागील टक्ससाठी असे मार्किंग करून घेतले आहे। आता जसे मार्किंग केले आहे तसे इथं कट करून घेऊ। तर हे बघा, हा पाठीमागचा भाग आपण कट केला आहे। आता हे त्यांना पाठीमागच्या भागाला हुक पाहिजे आहे आणि समोरचा भाग पॅक पाहिजे आहे, पण आता इथे अस्तर कमी असल्यामुळे समोरचा भाग पॅक नाही निघणार, तर आपल्याला इथे जॉईंट द्यावं लागेल अस्तरला। तर मी इथे 1.25 इंच जॉईंटसाठी साईडला एक्स्ट्रा सोडून घेत आहे आणि बाकी जसा पाठीमागचा भाग आहे तसंच मार्किंग करून घेत आहे। तर हे बघा, या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला आणि याच्यावरून आपल्याला आता समोरचा भाग तयार करायचा आहे। गळा रुंदी इथे मी 3.5 इंच घेतली आहे आणि समोरच्या गळ्याची उंची इथे मी 7 इंच घेतली आहे। आता बोटनेकमध्ये हे बघा, आपण 3.5 वरच्या साईडला घेतली आहे, पण खालच्या साईडला जर 3.5 घेतली तर तो खूप पसरतो आणि समोर आपला गळा लूज पडतो, त्यामुळे खालच्या साईडला मी इथे 2.25 इंच घेतली आहे। तुम्ही या पद्धतीने गळ्याचं जे माप आहे ते यानुसार घ्या, तर एकदम गळ्याची फिटिंग चांगली बसेल। आता इथे शोल्डरचं जेवढं माप होतं 7 इंच तेवढंच टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि 1.25 इंच आपल्याला आतमध्ये क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे समोरच्या आर्महोलसाठी। ते बघा, या पद्धतीने समोरचा आर्महोल इथे मी आखून घेतला आहे। आता बोटनेकमध्ये जास्त साईज असल्यामुळे शोल्डरचे समोरून आपल्याला 1 इंच आतमध्ये घ्यावं लागते। हे बघा, 3.5 इंचावर मार्किंग केलं आहे प्रिन्सेस कटचा शेप देण्यासाठी। त्या अगोदर आपल्याला साईडला 1 इंच आर्महोलमध्ये आणि फिटिंगच्या कमरेच्या साईडला इथे 1.5 इंच टक्स वाढवून घ्यायचा आहे एक्स्ट्रा। तर पाठीमागच्या भागामध्ये आपण 1 इंच टक्ससाठी एक्स्ट्रा दिलं होतं आणि हे 1.5 इंच म्हणजे असं 2.5 इंच आपलं एक्स्ट्रा होणार आहे। तर 2 इंचाचा मी इथे टक्स घेत आहे प्रिन्सेस कटसाठी। तर 2 इंचाचा टक्स घेतला तर फिटिंग बरोबर व्यवस्थित येऊन जाते, लूजही पडत नाही आणि टाईटही होत नाही। आणि ते आर्महोलमध्ये दोन्ही साईडला अर्धा इंच मार्किंग करून घेत आहे, जे की आपल्याला आर्महोलमध्ये टक्स द्यायचा असतो।
आणि दोन्ही साईडला 3-3 इंच मार्किंग करून इथे टक्सचं मार्किंग करून घेत आहे बघा. आणि वरच्या साईडला थोडं पाव इंच वर घेऊन मी मार्किंग करत आहे, जेणेकरून आपण टक्स जोडल्यानंतर खालीवर होऊ नये म्हणून आपण ते नंतर टक्स जोडल्यानंतर व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आता बघा फिटिंगच्या साईडला 1 इंच जे वाढवून घेतलं होतं खालच्या साईडला आपण, तर ते क्रॉसमध्ये आपल्याला जोडून घ्यायचं आहे. दोन्ही भाग हुकाच्या साईडला सुद्धा 1 इंच क्रॉसमध्ये न्यायचं आहे. आणि जी उंची आपण 1 इंच एक्स्ट्रा वाढवली आहे ती फक्त खाली टक्सच्या भागामध्येच आली पाहिजे. आणि दोन्ही साईडला आपल्याला क्रॉसमध्ये घेऊन जायचं आहे. आता जसं मार्किंग आहे तसं इथे कट करून घ्यायचं. इथे टक्सची कटिंग झाली आपली बघा. आता जे आपण आर्मोलमध्ये अर्धा इंचाचं एक्स्ट्रा इथे टक्ससाठी मार्जिन घेतलं होतं ते एक्स्ट्रा कट करून घ्यायचं आहे इथे या पद्धतीने. आता त्यांना बाहीला अस्तर नाही लावायचं आहे, तर म्हणून बाही इथे डिझाईनची बाही बनवायची आहे त्यांना फुग्याची. तर बाहीच्या डिझाईनचा व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि पाठीमागच्या गळ्याचासुद्धा तुमच्यासोबत व्हिडिओ मी शेअर करेन. तर आता हे जसं हा ब्लाऊजचा पीस आहे, तर इथे हे जे आपण पार्ट बनवले आहे समोरच्या आणि पाठीमागच्या, तर हे ते आपण ठेवून घ्यायचे आहे. त्या अगोदर आपल्याला कपडा व्यवस्थित खालचा वरचा व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे. तर हे बघा आता इथे पाठीमागचा भाग ठेवून घेत आहे मी. आता याच्यामध्ये आपल्याला कपसुद्धा टाकायचे आहे. तर इथे समोरचा जो भाग आहे तो आपल्याला बरोबर व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. तर गळ्याच्या साईडला बिलकुल आपल्याला जास्त ओढून नाही घ्यायचं आहे, नाही तर आपला गळा जास्त रुंदी गळ्याची जास्त होऊन जाईल आणि दोन्ही साईडला गळा जास्त बाहेर निघेल. तर हे बघा या पद्धतीने हे पार्ट आपल्याला ठेवून घ्यायचे आहे आणि कट करून घ्यायचं आहे. तर हे बघा इथे सर्व पार्ट कट करून घेतले आहे मी. आता जो एक्स्ट्राचा साईडला कपडा आहे त्याच्यामध्ये आपल्याला बाही कटिंग करायची आहे. तर त्यांना फुग्यावाली बाही पाहिजे बिना अस्तरची. तर त्याच्या स्टिचिंगचा व्हिडिओ कटिंगचा मी नक्की शेअर करेन तुमच्यासोबत. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.